सगळ्यात आधी जर आपण बघितला आपला बिटकॉइन ट्रेड, ठीक आहे, सो की चालू आहे लाईव्ह अल्गो सेटअपचा. ओके, जर आपण इथे डाऊन साईडला बघितलं, सो ज्यामध्ये आपलं नियर अबाउट $31 मीन्स 2400 रुपयाच्या वर आपला इथे प्रॉफिट चालू आहे. आता हा जो ट्रेड आहे तो आहे आपल्या अल्गो सेटअपनुसार. सो आपण जे बिटकॉइन अल्गो स्ट्रॅटेजी क्रिएट केली आहे तर त्याचा जो ट्रेड आहे म्हणजे ऑटोमेटेड ट्रेड आहे. ठीक आहे, तो ऑटोमेटेड एंट्री होणार आणि ऑटोमॅटिक एक्झिट होणार. सो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत क्रिप्टो मार्केट बद्दलची माहिती, की बिटकॉइन मध्ये ट्रेड कसा केला जातो, त्यानंतर बिटकॉइन काय आहे आणि याच्यामध्ये ट्रेडिंग करावी का इन्व्हेस्टमेंट करावी, या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती आज घेणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी सारिका पवळे, निझम सर्टिफाईड रिसर्च अनालिस्ट. वेलकम करते तुमचं आपल्या या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर पहिल्यांदा आला असाल तर सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन म्हणजे बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून फ्युचरमधले जे व्हिडिओज आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. सो क्रिप्टो मार्केट जर आपण पाहिलं तर सगळ्यात अगोदर आपला पहिला प्रश्न, की क्रिप्टो मार्केट इंडियामध्ये लीगल आहे का? तर येस, क्रिप्टो मार्केट आपल्या इंडियामध्ये लिगली ट्रेड केला जातो, ज्यावर गव्हर्नमेंट टॅक्स सुद्धा लावतो 30%चा. ओके, सो त्यामुळे क्रिप्टो मार्केटमध्ये आपल्याला ट्रेडिंग करायला काही प्रॉब्लेम नाहीये. लिगली आपण त्याच्यामध्ये ट्रेड करू शकतो. आता क्रिप्टो मार्केटमधलं ज्यामध्ये डिजिटल कॉइन मध्ये ट्रेड होतात, जसं की बिटकॉइन आहे. आपण जर इथे मार्केट बघितले तर यामध्ये 3 सगळ्यात महत्वाचे टॉप कॉइन आहेत ज्यामध्ये ट्रेडिंग जास्त प्रमाणात होते. जसं बिटकॉइन आहे, इथेरियम आहे आणि सोलाना. हे 3 टॉप कॉइन आहेत ज्यामध्ये ट्रेडिंग म्हणा, इन्व्हेस्टमेंट म्हणा जास्त होते. आता या मार्केटमध्ये बिटकॉइन टॉपला येतं, ठीक आहे, ज्याची प्राइस आता चालू आहे जवळपास $75,000. ठीक आहे, आणि क्रिप्टो मार्केट इंटरनॅशनल असल्यामुळे याची जी प्राइस आहे ती डॉलरमध्ये आपल्याला USD मध्ये पाहायला मिळेल. आता बिटकॉइनचा आपण जर चार्ट ओपन केला, सो डायरेक्टली आपण त्याचा ट्रेडिंग व्ह्यूला सुद्धा बघू शकतो. बिटकॉइन $. सो याच्यातला कोणता ओपन आपण केला तरी चालेल. ओके, सो हा काय आहे, बिटकॉइनचा चार्ट आहे. आता चार्ट सगळ्या मार्केटमध्ये सेम असणार आहे. सेम म्हणजे काय, प्राइस ऍक्शन, कॅन्डलस्टिक चार्ट आहे, टाइम फ्रेम सगळीकडे सेम. सो चार्ट रीडिंग प्रत्येक मार्केटमध्ये सेमच असणार आहे, फक्त थोडीशी वे जी आहे प्राइस ऍक्शनची म्हणा थोडीशी डिफरंट असते. सो आता क्रिप्टो मार्केटची माहिती जर आपल्याला घ्यायची झाली, सगळ्यात महत्वाचं, हे मार्केट 24 आवर्स चालू असतं बाय 7 डेज, म्हणजे 7 दिवस आणि 24 तास याला अजिबात सुट्टी नसते. सो यामध्ये आपण कधीही आपल्या वेळेनुसार काम करू शकतो. आपण जॉब करत असाल, ठीक आहे, किंवा आपल्याला डे मध्ये वेळ नसेल तर आपण नाईट मध्ये बघू शकतो, नाईट मध्ये वेळ नसेल तर डे मध्ये बघू शकतो. ठीक आहे, सो पार्ट टाइम म्हणा तर यामध्ये आपण ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट दोन्ही पण करू शकतो. ठीक आहे, ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट हे दोन्ही याच्यामध्ये केलं जातं. बट इन्व्हेस्टमेंट जर आपण बघितलं पर्सनली, जर आपण हे केलं तर इन्व्हेस्टमेंटमध्ये याच्यामध्ये एवढं खास रिटर्न चांगले मिळू शकतात. बट आपण जसं स्टॉक मार्केट बघतो, सो इन्व्हेस्टमेंटमध्ये थोडं आपण याच्यामध्ये पॉझिटिव्ह नसेल, म्हणजे काय की बिटकॉइनमध्ये थोडीफार आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतोय, ठीक आहे, किंवा इथेरियम मध्ये म्हणा. बट बाकीचे जे कॉइन्स आहेत वेगवेगळे, कारण हे जे कॉइन्स आहेत कुणीही नॉर्मली बनवू शकतं, त्यामध्ये मग मॅनिप्युलेशन म्हणा, सो बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे इन्व्हेस्टमेंटला जास्त प्रेफर आपण करणार नाही. ठीक आहे, सो यामध्ये आपण फक्त ट्रेडिंगसाठी याच्यामध्ये बघणार, ज्यामध्ये फ्युचर अँड ऑप्शन ट्रेड होतो. ओके, फ्युचर अँड ऑप्शन ट्रेड होतो. जसं की आता आपण आपल्या इंडियन स्टॉक मार्केटमध्ये समजा रिलायन्स आहे किंवा टाटा मोटर्स आहे, SBI आहे, तर यामध्ये आपण काय करतोय, बिझनेसमध्ये याच्यात आपण इन्व्हेस्टमेंट पण करू शकतो, की रिलायन्सचे स्टॉक घेतले लॉंग टर्मसाठी, शॉर्ट टर्मसाठी, किंवा मग रिलायन्समध्येच आपण फ्युचर ऑप्शन करू शकतो. सेम आहे बिटकॉइनमध्ये सुद्धा फ्युचर ऑप्शन ट्रेड पण होतो आणि इन्व्हेस्टमेंट पण करता येते. आता यामध्ये आपण ट्रेडिंगसाठी बघणार. ठीक आहे, सेकंड म्हणजे याच्यासाठी जर आपण ऍप बघितल्या तर बऱ्याच ऍप्स आहेत, जसं डेल्टा एक्सचेंज आहे जे इंडियन FI रजिस्टर्ड आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे CoinDCX, WazirX, बायनान्स, अशा बऱ्याच ऍप्स आहेत. बट जे टॉपला येतं, जसं आपल्या याच्यामध्ये अँजल वन, झिरोदा टॉप मोस्ट ब्रोकर आहेत इंडियन मार्केटसाठी, तसेच क्रिप्टो मार्केटसाठी टॉपमध्ये येतो तो म्हणजे डेल्टा एक्सचेंज, ज्यामध्ये आपण क्रिप्टो ट्रेडिंग म्हणजे बिटकॉइनमध्ये, इथेरियममध्ये ट्रेड करू शकतो. सो यामध्ये आपण जर आपलं अकाउंट नसेल तर ओपन करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक सुद्धा दिलेली आहे. अकाउंट ओपनिंगसाठी सिंपल प्रोसेस आहे, जसं नॉर्मल आपण झिरोदा अँजल वन मध्ये अकाउंट ओपन करतो त्याचप्रमाणे याच्यामध्ये सुद्धा करू शकतो. साधी सिंपल KYC प्रोसेस आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर ज्याप्रमाणे आपण आपल्या झिरोदामध्ये फंड ठेवतो ट्रेडिंगसाठी, तसंच आपण डेल्टा एक्सचेंजमध्ये ठेवणार जर आपल्याला बिटकॉइनमध्ये, क्रिप्टो मार्केटमध्ये ट्रेड करायचं असेल तर. ठीक आहे, आणि इथे सुद्धा आपल्याला इंडियन रुपीज मध्ये सुद्धा फंड दिसतो आणि डॉलरमध्ये सुद्धा दिसतो. फक्त ज्यामध्ये आपण ट्रेड करतोय ते डॉलरमध्ये आपल्याला दिसेल, म्हणजे बिटकॉइनची प्राइस आपल्याला डॉलरमध्ये दिसेल. आता याचा थोडासा ओव्हरव्ह्यू आपण घेऊया डेल्टा एक्सचेंजमध्ये. सो यामध्ये आपल्याला फ्युचरचा चार्ट दिसेल. आता हे मार्केट आपण याच्या BTC वर क्लिक केलं तर याचा चार्ट जो ओपन होईल,
ठीक आहे, ट्रेडेड प्राइस. सो यामध्ये आपण इंडेक्स प्राइस म्हणजे मेन स्पॉट प्राइस आणि त्याची जी फ्युचरची प्राइस असते थोडाफार डिफरन्स असतो. ठीक आहे, आपल्याला जर फ्युचर ट्रेड करायचं तर आपण फ्युचरची प्राइस बघणार आणि त्यावरूनच आपलं काय होईल, ट्रेड होईल, आपण जर बाय सेल करायचं असेल तर. सो इथे आपण त्याचा चार्ट ओपन करूयात बिटकॉइनचा. ठीक आहे, हा डेल्टा एक्सचेंज मधला चार्ट आहे. इथे आपल्याला प्राइस दिसते साईडला. हे काय आहे, मार्केट डेप्थ म्हणजे बायर आणि सेलर. आपण नॉर्मली जर पाहिलं तर साईडला आपल्याला दिसतंय बाय आणि सेलचं ऑप्शन. हे बाय मीन्स लॉंग साईड, बाईंग साईड, अँड सेल म्हणजे शॉर्ट सेल. ठीक आहे, ज्यामध्ये आपण आधी सेल करून नंतर बाय करतो. सो एकदा आपण याला रिलोड करूयात. तर आता बिटकॉइनची प्राइस तर $75,000 आहे. मग आपल्याला ट्रेडिंगसाठी किती अमाऊंट लागेल, तर यासाठी आपण म्हणजे क्रिप्टो मार्केट जे सगळ्यात बेस्ट हे आहे की यामध्ये आपण एकदम कमी कॅपिटल म्हणजे 5,000 ते 10,000 रुपयापासून स्टार्टिंग करू शकतो. ठीक आहे, स्टार्टिंग करू शकतो कारण याच्यामध्ये 100x टू 200x आपल्याला मार्जिन भेटतं, लिव्हरेज भेटतं. लिव्हरेज म्हणजे काय की आपल्याला एक उधारी भेटते की ज्यावरून आपण घेऊ शकतो जरी आपल्याकडे कमी कॅपिटल असेल तरी सुद्धा. ठीक आहे, आता समजा जर 10,000 कॅपिटल असेल तर आपल्याला किती फायदा किंवा नुकसान कशा प्रकारे होऊ शकतं. आता याच्यामध्ये काय 10,000 मध्ये आपण अर्धा लॉट घेऊ शकतोय म्हणजे जे आपल्याला लागेल किंवा आपण किती घेतोय त्याच्यानुसार. पण यामध्ये आपल्याला प्रॉफिट जर आपण बघाल तर याच्यात 1,000 रुपयापासून आपण 2,000, 3,000, 4,000 पर्यंत सुद्धा काढू शकतो. पण ते डिपेंड आहे आपल्या ट्रेडवर की आपण कोणता ट्रेड घेतलाय आणि त्याची अॅक्युरेसी काय आहे. जर योग्य ट्रेड घेतला असेल तर आपल्याला 2-4,000, 10,000 फायदा पण होऊ शकतो. आणि जर समजा आपण चुकीचा ट्रेड घेतला असेल तर मग त्याच्यामध्ये आपली रिस्क सुद्धा आहे. सो त्यानुसार. आणि सेकंड म्हणजे आपल्या याच्यानुसार आपल्याला इथे लॉट साईज घ्यावी लागेल. समजा माझ्याकडे 10,000 कॅपिटल आहे. 10,000 कॅपिटल म्हणजे आपल्याला $110-120 आपलं काय होईल, जमा होईल. राईट. सो डॉलरमध्ये पाहिलं तर आणि डेल्टा एक्सचेंज मध्ये डॉलरची प्राइस ₹85 आहे, जी चेंज नाही होत. सो त्याच याला राहते आणि त्याच्यानुसारच आपलं डिपॉझिट होतं आणि विड्रॉल होतं. सो यानुसार आपण इकडे जर साईडला गेलो, ठीक आहे, साईडला जर आपण गेलो आता थोडीशी आपण लॉट्स आहे तिथे लिमिट ऑर्डर लावायचंय, मार्केट ऑर्डर आहे. आता हे फ्युचर ट्रेड आपण बघतोय सध्या. ठीक आहे, सो मार्केट म्हणजे जिथे प्राइस आहे तिथे आपल्याला भेटणार आणि लिमिट म्हणजे ज्या प्राइसला आपल्याला घ्यायचंय त्याच प्राइसला भेटणार जर प्राइस तिथे असेल तर. ओके, सो इथे आपण मार्केटला लावलं क्वांटिटी. आता लॉट साईज जर आपण इथे बघितली तर इथे लॉट साईज अगदी पॉईंट आहे. म्हणजे एक लॉट बीटीसी म्हणजे 1,000 बीटीसी. ठीक आहे, सो त्यामध्ये मग आपण 100 बीटीसी घेऊ शकतो, 50 बीटीसी घेऊ शकतो. ठीक आहे, आता याच्यामध्ये कसा फायदा होईल, एक लॉट जर आपण घेतला तर जेवढ्या पॉईंटने बीटीसी वाढेल तेवढा आपला फायदा असेल, तेवढा डॉलर आपला फायदा असेल. म्हणजे मी जर एक लॉट खरेदी केला बीटीसी 75,000ला. ठीक आहे, आणि समजा बीटीसी गेला 75,200 म्हणजे 200 पॉईंटने वाढला, $200 वाढला तर आपला प्रॉफिट काय असेल, $200 प्रॉफिट असेल. मग $200 जर आपण INR इंडियन रुपीज मध्ये केले तर किती होतील, 17,000 होतील. सो त्यानुसार आपलं प्रॉफिट असेल. सेम जर डाऊन आलं तर तेवढं आपलं नुकसान असेल. सो त्यामध्ये आपण जर बघितलं, सो इथे आपण तेच काय करू शकतो, 1,000 बीटीसी म्हणजे एक लॉट आहे तर आपण तिथे 100 बीटीसी घेऊ शकतो. मी जर 100 बीटीसी घेतले तर काय होईल की जर समजा बीटीसी बिटकॉइन जर 100 पॉईंटने वाढला तर आपल्याला जो प्रॉफिट होईल तो $10 होईल. ठीक आहे, कारण आपण आता 1,000 बीटीसी नाही घेतला, एक लॉट नाही घेतलाय, 0.10चा लॉट घेतलाय जर आपण पॉईंट मध्ये बघितलं तर. सो त्यानुसार आपल्याला काय होईल, $10चा प्रॉफिट होईल. हे कॅल्क्युलेशन थोडं सुरुवातीला आपल्याला हे जाऊ शकतं, बट एकदा जर आपण इथे ट्राय करून बघितलं तर ते आपल्याला समजतं. सिम्पल आहे. सो इथे जर मला एक लॉट घ्यायचा असेल तर मी इथे 1,000 बीटीसी टाकेन. ठीक आहे, 1,000 बीटीसी साठी आपल्याला फंड किती लागतोय, $982. सो एवढा आपल्याकडे फंड आहे का, नाही. तर यामध्ये आपण काय करणार, इथे जर मी 100 बीटीसी टाकलं, 100 बीटीसी साठी आपल्याला $47 लागतात है ना. सो म्हणजे 4,000-4,500 लागतात. सो इथे 100 बीटीसी घेतला आणि जर आपण बिटकॉइन जर 100 पॉईंटने वाढला तर आपला सहज काय होईल, $10चा प्रॉफिट. आणि जर बीटीसी 100 पॉईंटने खाली आला तर $10चं नुकसान होईल. सो त्यानुसार आपल्याला इथे अगोदरच आपली रिस्क बघायचंय आणि बाय सेल करतानाच आपल्याला इथे स्टॉप लॉस आणि टार्गेट लावता येतं बाय करतानाच. ठीक आहे, सो किंवा शॉर्ट सेल करताना. सो इथे मी 100 टाकलं, त्याच्यानंतर ब्रॅकेट ऑर्डर मध्ये साईडला ऍड टीपी म्हणजे टार्गेट आणि स्टॉप लॉस आहे. तर इथे टार्गेट प्राइस मध्ये आपल्या समजा आता 75,000 आहे तर आपलं टार्गेट समजा 75,300. ठीक आहे, म्हणजे वरी 300 पॉईंट आहे. तर आपल्याला याच्यामध्ये स्टॉप लॉस ट्रिगर प्राइस मध्ये आपल्याला स्टॉप लॉस टाकला समजा 74,800. सो 200 पॉईंट खाली स्टॉप लॉस आपण लावला तर आपला प्रॉफिट लॉस काय होऊ शकतो हे पण इथे आपल्याला दिसते. म्हणजे एक्झिट P&L $28 आणि स्टॉप लॉस $21. सो इथे बघून सुद्धा आपण काय करू शकतोय,
अंदाज घेऊ शकतो की आपल्याला किती बीटीसी घ्यायचंय आपल्या रिस्क रिवॉर्डनुसार. ठीक आहे, सेट ब्रॅकेट केलं तर हे काय झालं, स्टॉप लॉस आणि टार्गेट इथे लागलेलं आहे. मी जर आता बायवर क्लिक केलं तर आपण डायरेक्टली इथून बाय करू शकतो. आणि सेम शॉर्ट सेल कधी करतात, जर बिटकॉइन खाली जाणार असेल तर आधी आपण त्याला सेल करणार आणि मग त्याच्यातून प्रॉफिटमध्ये एक्झिट होणार. जर खाली गेला तर प्रॉफिट होईल, राईट. सो त्याला आपण शॉर्ट सेलिंग म्हणतो. तो सिम्पल बिटकॉइनमध्ये पण आपल्या इंडियन मार्केटनुसारच बाय सेल होणार आहे. फक्त याच्यामध्ये जी व्होल्टिलिटी जास्त येते. सेकंड म्हणजे 24 आवर चालू असतं मार्केट, सो साईडवेज पण खूप असतं आणि एकदम मोमेंटम चालू झाली की ती मग नॉनस्टॉप राहते. त्यामुळे मोमेंटम बघूनच याच्यामध्ये ट्रेड करावा लागतो. आणि सगळ्यात महत्वाचं लॉट साईज आहे, कारण लॉट साईज आपण वाढवली की रिस्क वाढणार आणि कमी केली तर त्यानुसार आपल्याला आपल्या रिस्क मॅनेजमेंट नुसारच आपल्या याच्यामध्ये ट्रेड करायचंय. म्हणजे आपण स्टार्टिंग 10,000 जर आपण करत असाल, जर 10,000 वर आपलं कॅपिटल असेल तर 100 बीटीसी किंवा मॅक्झिमम 200 बीटीसी वर आपण याच्यामध्ये ट्रेड करणार, ज्यामध्ये आपल्याला $20-30 एक नॉर्मल आपल्याला भेटू शकतं, जे की आपले 2 ते 3,000 रुपये होतात. सो त्यानुसार आपण काम करू शकतोय. आपला हा जो ट्रेड आहे, जो आपण ट्रेड इथे चालू आहे, ज्याचं $34 चालू आहे, हा जो ट्रेड आहे हा आहे अल्गो सेटअपचा ट्रेड, म्हणजे ऑटोमेटेड ट्रेड आहे, ज्यामध्ये आपण काही केलेलं नाहीये. ऑटोमेटेड ट्रेड पडलेला आहे अल्गो सेटअपनुसार. आपण जी अल्गो स्ट्रॅटेजी क्रिएट केली आहे आणि हा ऑटोमेटेड एक्झिट होणार 5 वाजता, म्हणजे त्याचा जो टाइम फिक्स आहे. ठीक आहे, जर तुम्हाला अल्गो सेटअप बद्दल माहिती पाहिजे असेल तर त्याच्यासाठी तुम्ही खालच्या नंबरला व्हॉट्सअप करा डिटेल्ससाठी. ठीक आहे, सो हे अल्गो सेटअप म्हणजे काय की आपल्याला समजा जास्त नॉलेज पण नाहीये, वेळ पण नाहीये आणि आपण ट्रेड करायचंय, ट्रेड चालू ठेवायचंय, पॅसिव्ह इन्कम पाहिजे, तर आपण अल्गो ट्रेडिंगचा पण वापर करून बघू शकतो. ठीक आहे, ज्याच्यात आपल्या एंट्री एक्झिट ऑटोमेटेड होणार, मॅन्युअल ट्रेड करायची गरज नाहीये. सो त्याचे डिटेल पाहिजे असेल तर व्हॉट्सअप नक्की करा. बाकी जर डेल्टा एक्सचेंज मध्ये ट्रेड कसा घ्यायचा आहे, स्टॉप लॉस कसा लावायचा आहे, ठीक आहे, आणि जर समजा लाईव्ह मार्केटचे ट्रेड पाहिजे असतील तर सगळ्यांनी जास्तीत जास्त कमेंट करा, जेणेकरून आपण लवकरच क्रिप्टो मार्केटचं लाईव्ह सेशन्स घेऊन येऊयात. पण त्याच्यासाठी जास्त कमेंट पाहिजे आणि लाईक सुद्धा पाहिजे. ठीक आहे, आणि अल्गो बद्दल माहिती पाहिजे असेल तर व्हॉट्सअप करा. आणि याच्यामध्ये जर लाईव्ह ट्रेड कसा करायचा डेल्टा एक्सचेंज ऍपमध्ये, तर त्याच्यासाठी सुद्धा कमेंट करा, किंवा दुसरा जर काही क्वेश्चन असेल तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आय होप तुम्हाला माहिती मिळाली असेल क्रिप्टो मार्केटची. सो नक्की कमेंट करून सांगा. सो बाय बाय सगळ्यांना, टेक केअर, श्री स्वामी समर्थ.